छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले यांना वंदन करून हिंदवी हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब, शिवसैनिकांचा, दीनदलितांचा, गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा पांडुरंग उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा जय महाराष्ट्र युवा सेना प्रमुख माननीय आदित्य ठाकरे साहेब. आता एवढे मोठे इथं 2 करंट आले असताना माझा कशाला अजून. आजच्या या माळा लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी उपस्थित असलेल्या या देशाच्या शेतकऱ्यांचा जनता राजा शरदचंद्रजी पवार साहेब, खरं तर मला येताना मागाशी चाव्या देऊन ठेवलंय, कारण मी गरम व्हायलाच 5 मिनिटं जाते. मला सांगितलं 5 मिनिटाच्या वर बोलू नका. आता मग बापूला धुवायचं कसं. मी तर ठरवलं होतं, आई तुझा भवानीचा जसा दसरा धुती ते तसा ह्या माचकर आमदाराला धुवायचा. पण पवार साहेब, नतमस्तक होऊन तुमचं आणि विजयदादाचं मी खरंच मनापासून कौतुक करतोय. अरे एकदा ह्या युद्धाशी एकदा टाळ्या वाजवा रे. त्याचं कारण काय माहितीये का. अरे ज्यावेळेस लोकशाहीचा घात होतोय, हुकुमशाही येते. अरे हे 85 वर्षाची माणसं रस्त्यावर आली रे. तुमच्या माणसासारख्या युवकांना लक्षात ठेवा, यांना तुडवल्याशिवाय सोडायचं नाही. पवार साहेब, मी रात्री तुमची मुलाखत ऐकली आणि त्याच्या पहिली मी पाळलेल्या, तुमच्या जीवावर तयार झालेल्या, अहो ह्या अजित पवारांना, पवार साहेब तुम्ही जर नसताना बारामतीतल्या पानटपरीवर किंवा MIDC मध्ये देखील कोणी कंपनीत कामाला ठेवलं नसतं. आणि त्या मुलाखतीत हे फंटर काय सांगत होता. अजित दादा, तुम्हाला वाटत असेल या महाराष्ट्रातली जनता भोळी आहे. लक्षात ठेवा, हे जनता शरद पवार साहेबांसोबत आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरती मोदी साहेबांबरोबर गेलो. अहो अजित दादा, तुम्ही 6 महिन्यापूर्वी त्याच नरेंद्र मोदीला शिव्या घालत होता. असा काय चमत्कार झाला, असं काय सपन पडलं का ईडी घुसल्यामुळे लागला पळायला. जाऊ दे आता, तिकडे लय नका जायला, इकडे येऊ आपल्या मैदानात. मस्तीवान, माजखोर, दारुडा आणि बेवडा हातबट्टीवरचा आमदार शाजी बापू पाटील. अहो तुम्हाला हातबट्टी प्यायची असेल तर फुटकळ कार्यकर्ते या गळ्यात गळा मारून मिठी मारणार. आणि हे काय म्हणाला, 6 महिन्यापूर्वी उद्धव साहेबांनी सांगुल्यात येऊन राहावं. अरे बाबा, तुझ्या बायकोला साडी घ्यायला ऐपत नाही असं म्हणून टीव्ही समोर बोंबलत होता. आणि आता तू 2 एकरामध्ये 20 करोडचा बंगला कुठनं बांधला, किती टक्केवारी घेतली. आमच्या गणपत आबांनी राव जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं की रे, हाडाची काड केली. हे सांगुल्याचं नाव या देशात नेण्यासाठी आणि या गद्दाराने सांगुल्याचं नाव पुसलं आणि गद्दारी लिहिली. पण काळजी करू नका, या मस्तवान माजखोर आमदार शाजी बापू पाटलाचा कर्तन काय म्हणून या सांगोल्यात ठाम मांडून उभा असलेला माझा मित्र बाबासाहेब देशमुख बोकंडी बसल्याशिवाय राहणार नाही. काय काय जणाला काय वाटतं रे, अरे राजा वाघ आजारी पडला म्हणून काय झालं, वाघ गवत खात नाही, वाघ मांसच खात असतोय. विजय दादा
काळजी नसावी, आमच्यासारखे हजारो कार्यकर्ते ह्या लढ्यात तुमच्या सोबत आहेत. या आमदारांना काम करायची कुठंच राहिलं. आणि तुम्हाला एक सांगतो, आतली बात आत्ता सांगतोच, पत्रकार बंधूंनो, राव तुम्ही खोटाड्या त्या भाजपवाल्याच्या 2-2 किलोमीटरच्या काय नसताना बातम्या छापता. अरे जनता किती खवळल्या, त्यांना शिव्या कशी घालते हे पण जरा द्या की राव. काय होतंय, तुमचंही बिघडलंय, पोलीस खात्याचं बिघडलंय, कार्यकर्त्याचं बिघडलंय, आमदारांचं पहिलंच बिघडवलंय. बाबासाहेब आता तिकडे लय मोठे हात राहते, तिकडे जायला नको बाबा. पण एक जबाबदारी तुमच्यावर देतोय, पवार साहेबांच्या आणि दादाच्या उपस्थितीत या शाजी बापू पाटलाने जे पाळलेलं गुंड आहेत ना माचखोर, यांचा बंदोबस्त करा. तुम्हाला सांगतोय, याने सुपार घेऊन गोरगरिबाच्या लेकरावर खोट्या गुन्ह्यात दाखल करण्याचा पाप केलाय. आपल्या 18 पड 12 बलदर बहुजनाच्या अवलादीच्या लेकरांनो, लक्षात ठेवा, तुमचं रक्त जर जातीवंत असेल ना, तर असल्या जातीवादी आमदाराला गाडल्याशिवाय सोडायचं नाही. जरा रे चित्त्या, जरा 2 मिनिटं घेतो आता, राहू द्या उगा, कारण इकडे गरम झाल्याशिवाय मजा नाही. अवघड होऊन बसतंय परत. या ठिकाणी आमच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे उपस्थित आहे. मला तुम्हाला बसलेल्या सगळ्या युवकांना, वडीलधाऱ्यांना, महिलांना सांगायचं आहे, अरे ही लढाई एकटा शरद पवार साहेबांची नाही, ही लढाई उद्धव साहेबांची नाही, ही लढाई राहुल गांधी साहेबांची नाही, ही लढाई विजयदादाची नाही रे, ही लढाई तुमची आमच्या. लक्षात ठेवा. म्हणजे काय, तो हमारे साथ देखते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल चैनल और पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर ले, जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।